जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण 106वा श्लोक बघणार आहोत. समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात, परी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. शिपवरती आम्ही शिप एका देशातनं दुसऱ्या देशात नेतो. कधी कधी एक, कधी कधी दोन, कधी कधी एक दोन समुद्र नाही तर एक दोन महासागर देखील ओलांडतो. पण जेव्हा केव्हा बंदराजवळ जातो, जेव्हा केव्हा शिपला पोटच्या आत न्यायचं असतं, तेव्हा शिपवरती पायलट अशी एक व्यक्ती येते. आता पायलट कोण असतं तर त्या पर्टिक्युलर पोटच्या पाण्यामध्ये असलेला एक तज्ज्ञ. त्याला माहिती असतं की इथे करंट कसे असतात, इथे टाईड कसे, इथे वेदर कशी असते, आणि या सगळ्या फॅक्टर्सना समजून तो पायलट त्या शिपला बरोबर आत नेतो. कधी कधी पायलट शिपवर असतो बऱ्याच तासांसाठी. आपण इजिप्तमध्ये जातो, सुएझ कनाल क्रॉस करतो. तो सुएझ कनाल आहेच 7-8 तासांचा. तर यासाठी पायलट लागतो. आणि हा पायलट शिपवरती आला की जो माणूस स्टिअरिंग करत असतो शिपचं, त्याला तो सांगतो कुठला कोर्स न्यायचा आहे. 360 डिग्री 360 अंश जे असतात आपल्या 10 दिशांचे, त्यामध्ये तो बरोबर सांगतो की 270 म्हणजे 270 अंश पश्चिमेकडेच शिप न्यायची आहे. मग 270 जेव्हा तो सांगतो तेव्हा 270च ठेवायला लागतं शिपचं हेडिंग. आणि एकदा हेडिंग फिक्स झालं आणि जर शिपला सरळच जायचं आहे तर तो एक शब्द वापरतो, एक टर्म वापरतो, आणि तो टर्म म्हणजे स्टेडी ॲज शी गोज. म्हणजे शिपला शिपच्या हेडिंगला अगदी स्टेडी ठेवायचं आहे. 270 म्हणजे 270 फिनिश. 2699 आणि 2719. आणि जेव्हा केव्हा हे पायलटचे इन्स्ट्रक्शन आम्ही ऐकतो, स्टडी ॲज शी गोज, तेव्हा तेव्हा मला हा श्लोक आठवतो. तेव्हा तेव्हा मला गीतेतला देखील एक श्लोक आठवतो. यथा दीपो निवातस्तः निंगते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. काय सांगितलं या श्लोकामध्ये की योगी जो असतो तो योग घडवत राहतो. पण तो योग कसा घडवतो? योग घडवतो म्हणजे तो त्या तत्वाबरोबर, त्या देवाबरोबर, त्या परमेश्वराबरोबर एकरूप होत राहतो. ती प्रोसेस चालू ठेवतो. पण कशी ठेवतो? स्टेडी ॲज शी गोज, स्टेडीली. यथा दीपो निवातस्तः निंगते सोपमा स्मृता, यथा दीपो निवातस्तः निंगते सोपमा स्मृता. एक अशी जागा जिथे अजिबात वारच नाही वाहत आहे, वारं नाहीच आहे मुळात. तिथे एक ज्योत, जर तुम्ही एक दिवा लावला तर ती ज्योत कशी असेल? स्टेडी. अजिबात फ्लिकर होणार नाही, अजिबात डगमगणार नाही, स्टेडी राहील ती. तसंच तो योगी जो असतो तो स्टेडीली योग घडवत राहतो. आणि ही अशी अवस्था आणण्यासाठी, एका सर्वसामान्य माणसाला योगी बनण्यासाठी जर एक गुण लागतो, जर एक क्रिया लागते, जर एक क्वालिटी लागते, जर एक स्किल लागते, जर एक कौशल्य लागतं, तर ते म्हणजे सातत्य. सातत्य हा योग घडवण्याचा राजमार्ग. आणि ते समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत. या देहाच्या शुद्धीसाठी लागणारं सातत्य, या मनाच्या शुद्धीसाठी लागणारं सातत्य, आणि या चित्ताच्या शुद्धीसाठी लागणारं सातत्य. या तिन्ही पातळींवर जेव्हा आपण एक प्रकारचं सातत्य प्राप्त करतो तेव्हा माणूस समाधानी होतो
आणि तो योग घडवण्याच्या लायकीचा होतो. पहिल्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, बरी स्नान संध्या करी एक निष्ठा. अगदी सोपं वाक्य आहे. रोज अंघोळ करा, पण ते सुद्धा करत नाही बरीच लोक. या पळापळीच्या जमान्यात अंघोळ पण अशी करतात की त्या बाथरूम मध्ये एक पाय आत टाकला की दुसरा पाय बाहेर टाकला आणि पळाले. कधी कधी रविवारी फक्त अंघोळ करतात, मग आठवडाभर नाही करत. अंघोळीची गोळी घेतात असं म्हणतात. पण समर्थ इथं काय सांगतायत, या देह शुद्धीसाठी, या देह शुद्धीची जी क्रिया आहे ही सातत्याने व्हायला हवी. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा. आणि सातत्याने फक्त हे स्नान नाही, तर स्नान संध्या म्हणजे हे देहशुद्धी करत असताना किंवा देहशुद्धी झाल्यानंतर त्या मनाच्या शुद्धीसाठी एक स्तोत्र, संध्या हे रिच्युअल देखील पाळावा. का करावं? बाह्यंगाची शुद्धी करत असताना अंतरंगाची शुद्धी देखील करावी. का करावी? जर आपल्याला श्लोक आठवतोय, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. तेव्हा आपण म्हणलो होतो की प्रत्येक घास घेताना, जेवण सुरू करण्याच्या आधी आणि त्यानंतर प्रत्येक घास घेताना त्याच्या नावाचं स्मरण करावं. का करावं? कारण का अन्न ज्यांनी उगवलंय, हे जेवण ज्यांनी बनवलंय, या सगळ्यांच्या, तुमच्यापर्यंत ज्यांनी जेवण पोहोचवलंय, या सगळ्यांच्या वासना त्या अन्नामध्ये लिप्त असतात. आणि त्यामधून आपल्याला वाचवण्यासाठी जर आपल्याकडे कुठला फिल्टर आहे तर ते नाम आहे. तसंच या देहाची शुद्धी करत असताना त्या अंतरंगाची शुद्धी करण्यासाठी स्नान आणि संध्या कशी करायची आहे? एकनिष्ठपणे. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. जर आजपर्यंत असा कुठला सर्वसामान्य माणूस आहे ज्याला अध्यात्माबद्दल, नामस्मरणाबद्दल, ध्यानाबद्दल काहीच माहित नाहीये, आणि एक दिवशी त्यांनी असा संकल्प केला, सडन फॅन्सी, की उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठायचं आणि योग घडवायचा, जमणार आहे का त्याला? शक्यच नाही. कारण का आजपर्यंत जेव्हा तुम्ही प्रत्येक पहाटे उठतात, दिवस नाही, महिना नाही, असं वर्षानुवर्ष जेव्हा करतात, तेव्हा कुठे तुम्हाला तो योग घडवायला मिळतो? मग आपण जर अशाच कुठल्या तरी सडन फॅन्सीमुळे असा विचार केला की हा आता आपण बसणार आणि ध्यान लागणार, शक्य आहे का? नाही. ते मन पळून जाणार, कारण का तो मनाचा स्वभाव आहे. मन हे रजोगुणाने बनलेलं आहे, आणि रजोगुण म्हणजे ऍक्शन आणि पॅशन. त्यामुळे जर आपल्याला त्या मनाला एका स्थानी ठेवून जर ध्यान लावून घ्यायचं असेल, तर मुख्य आपल्याकडे जर कुठलं टूल आहे, जर कुठलं इक्विपमेंट आहे, तर ते म्हणजे विवेक. आता विवेक ही विचार करण्याची क्षमता, याबद्दल आपण मागच्या श्लोकामध्ये बोललेलो आहोत. त्यामुळे या विवेकाने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या आपल्या मनासाठी काय चांगलं, काय वाईट. खरं तर मनाचा स्वभाव असा आहे की जे आपल्याला आवडतं त्यामागे मन धावतं, आणि जे आपल्याला आवडत नाही त्याच्यापासून लांब पळतं. पण सर्वसाधारणपणे वस्तुतः गोष्ट अशी असते की जे आपल्याला आवडतं ते आपल्या हिताचं नसतं, आणि जे आपल्याला नाही आवडत त्यातच आपला उद्धार असतो. आणि इथे उपयोगाचा असतो विवेक. जर कुठल्या गुरुचे आपण पाय धरले, जर कुठल्या गुरुचं वाङ्मय आपण धरलं आणि त्यातनं जर आपण काही शिकलो, तर आपल्याला हे विवेकच मदतीचं येतं त्या मनाला एका स्थानी ठेवायला, ते स्थान भ्रष्ट होऊन झाल्यापासून वाचायला. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. त्या मनाचं काय होतं, आत्ता इकडं आहे, नंतर चंद्रावर मंगळावर गेला, तिसऱ्या मिनिटाला पाताळात गेला. पण त्याला एका जागी ठेवणं अवघड. नाहीतर मागच्या वर्षी ती काय बोलली होती आणि याच्यानंतर मी कसा तिचा काटा काढतो, हेच मनात चालू राहतं.
पण या विवेकाने, या बुद्धियोगाने, या कर्मयोगाने जर आपण असा ध्येय पकडला, कर्मयोगामध्ये आपण आधी पण म्हणलो की कर्मयोगात नक्की करायचंय काय? व्यवसायात्मिका बुद्धी रेके हक कुरुनंदन बहुशाखाम्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. सर्वसामान्य माणसाचं मन कसं असतं? 10 दिशांमध्ये फाटलेलं असतं, बहुशाखा. पण ज्यांनी कर्मयोग धरला आहे, त्यांनी काय केलंय? ज्यांनी बुद्धियोग धरला आहे, त्यांनी आपल्या बुद्धीच्या अनुषंगाने एक ध्येय गाठलं आहे. या विवेकाने विचार करावा की हा ध्येय, जो माझा ऑब्जेक्टिव्ह आहे, जो आयुष्यात एक गोल आहे माझा, तो कसा असावा? तो माझ्याकडनं घडण्यासारखा असावा, तो माझ्या स्वार्थाच्या पलीकडचा असावा, तो दुसऱ्यांच्या कल्याणासारखा असावा, आणि ते करण्यात मी रमलो असावा, आणि ते करण्यात मी रमून जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन जेव्हा मन एक ध्येय पकडतं, तेव्हा आपलं मन त्याच ध्येयावर टिकू शकतं. विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. आपण जेव्हा जी गोष्ट करतोय त्यात जेव्हा मन लागत नाही, तेव्हा ते मन पळून जातं. पण जेव्हा आपण जे करतोय त्यात खरंच माणसाला जेव्हा रुची असते, तर ते मन तिकडंच राहतं. आणि ही गोष्ट असावी आपला ध्येय, आणि आपला ध्येय देऊ शकतो आपल्याला आपला विवेक. म्हणून समर्थ इथे सांगतात, बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. भक्तिभाव किंवा एका माणसाला जेव्हा समजून जातं की हा पसारा, हे ब्रह्मांड, ही माया काय आहे, जेव्हा त्याच्या मनातनं हा संसार उतरतो, जेव्हा त्याला हे कळतं की अरे आपण ज्याची भक्ती केली पाहिजे किंवा आपण ज्याची भक्ती करतोय तो परमेश्वर, त्याचीच ही सगळी लीला आहे, तर तुम्ही मला सांगा, दुसऱ्याबद्दल त्याला कधी पण कुठलाही द्वेष होईल का? अगदी तुम्ही कोणाबरोबर बसून सापशिडी किंवा लुडो सारखे खेळ खेळतायत आणि तो आपला तुम्हाला मारत चाललाय, तुम्हाला त्याच्याबद्दल द्वेष होईल का? किंवा अगदी तुमच्या ऑफिसमध्ये कोणीतरी तुमच्यावर राजकारण करतंय आणि सारखे तुमचे पाय खेचतंय, तुम्हाला त्याच्याबद्दल द्वेष होईल का? नाही, कारण का ही त्याची लीला आहे. जेव्हा आपण आपलं जगणं किंवा जेव्हा आपण आपल्या जगण्याचा जो मोटो आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, तेव्हा आपण सांगू, किंवा जेव्हा आपल्याला हे कळेल की आपल्या जगण्याचं, आपली लाईफ जी आहे ही त्याच्याप्रमाणे चालू आहे, इट इज अकॉर्डिंग टू हिज विल, त्याची इच्छा, त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याबरोबर काय करायचं आहे, आणि तेच घडतंय, तर आपल्याला दुसऱ्यांबद्दल दया, माया, क्षमा, आपल्या मनात शांती, हे सोडून काही असेल का? म्हणून समर्थ इथे सांगतात, बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. हरिओम तत्सत.